मध्ये आनंद सुरू असेल. तर आज आपण जातोय मूग पिकावरील फवारणी करण्याकरिता. तर त्यासाठी आपण जेयू थायोला ज्यात थायमेथॉक्झमचं प्रमाण आहे, कारण आपल्या मुगावर खूपच लहान किडे किंवा माऊ पडला आहे. तर त्यासाठी आपण जेयू थायोला हे वापरतोय. तर आपण अंदाजे 5 लिटर पाणी घेतलेलं आहे, कारण त्यात आपल्याला 8 ते 10 फवारे करायचे आहेत. तर त्यासाठी आपण थायोला हे वापरत आहोत. पण नंतर आपल्याला औषध लागल्यामुळे आपण सेफ्टी फर्स्टसाठी आपण ग्लोव्ज घालायचे विसरलोच होतो. तर त्यासाठी आपण ग्लोव्ज घालतो. खरं तर प्रत्येक शेतकऱ्याने हातात ग्लोव्ज किंवा आणखीन काही वापरलं पाहिजे, ज्यामुळे आपल्याला त्या औषधाचा इफेक्ट आपल्यावर पडणार नाही. कारण औषधं ही खूप घातक असल्यामुळे त्यापासून बरेचसे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आपण सर्वात प्रथम ग्लोव्ज घातलेले आहेत. तर त्यानंतर आपल्याला लिव्हरेल हे वापरायचं आहे. तर की ज्यामुळे फळधारणा जास्त होते. फूल आणि फळधारणेसाठी सर्वात उपयुक्त आहे. त्यामुळे आपण ते वापरलं आहे, कारण त्यामध्ये झिंक, आयरॉन, मॅग्नेशियम आणि बोरॉनचं प्रमाण असल्यामुळे ते फळ आणि फुलासाठी महत्त्वाचं आहे, की ज्यामुळे फळगळती होणार नाही आणि फुलगळतीसुद्धा होणार नाही. आणि त्यानंतर आपण स्टिकर टाकला आहे, कारण ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि पावसाची शक्यता असल्यामुळे आपण ते वापरतोय. तर त्यानंतर आपली फवारणी चालू झाली आहे आणि आपण फवारणी केली आहे. तर फूल अशा प्रकारे लागलेलं होतं, की ज्यामुळे अळ्यांचा जर जास्त प्रादुर्भाव झाला तर पिकाचं खरंच खूप नुकसान होणार होतं. तर धन्यवाद.